नगर परिषद चुनाव के बारे में आरपीआईए ने लिए कई महत्वपूर्ण फैसले। कार्याध्यक्ष बाला साहेब पवार ने किया ऐलान। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकालजे के निर्देश पर पार्टी के केंद्र मुख्यालय मुंबई चेंबूर के छीड़ा नगर स्थित लक्ष्मी बंगलो में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस पत्रकार परिषद में आरपीआईए के कार्याध्यक्ष बाला साहेब पवार ने कुरुड़वाड़ी नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 के निर्दलीय उम्मीदवार मोटे रमेश भीमा व प्रभाग क्रमांक 2 के निर्दलीय उम्मीदवार आनंद रामचंद्र जानराव के साथ साथ दौड़ नगर परिषद के उम्मीदवार सचिन खरात को पार्टी का समर्थन देने की घोषणा की। साथ ही अधिकृत उम्मीदवार प्रभाग क्रमांक 4 की सारिका गणेश घुगे को शुभकामनाएं दी। इस प्रेस कॉन्फ्रेंस में आरपीआई महाराष्ट्र के कार्यालय प्रमुख तानाजी मिसले सहित राजेंद्र गायकवाड़, योगेश गोरे, नेमचंद वाघमारे, सुमित कनकुटे, प्रशांत हजारे, बाला पाटिल और विजय सुरटकर इत्यादि मान्यवर उपस्थित थे। पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय कार्यालयामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांनी इथे बोलवले आहे। तुमचं सर्वांचं स्वागत। आजच्या या पत्रकार परिषदेत माझ्यासोबत आहेत आमच्या पक्षाचे नेते तानाजी मिसळे साहेब, नवी मुंबईचे कार्याध्यक्ष योगेश गोरे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, कल्याण डोंबिवलीचे सुमित कनकुटे, कल्याण डोंबिवली दुसरे आमचे सहकारी नेमचंद वाघमारे आणि बाळा पाटील हे सर्व उपस्थित आहेत। आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत। नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकीला सामोरे जात असताना ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षातील काही उमेदवार उभे आहेत ते काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत। अशा उमेदवारांना राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपकभाऊ निकाळजे यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून कुरुड़वाड़ी नगर परिषदमध्ये आमच्या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष गणेश घुगे त्यांच्या नेतृत्वाखाली काही अपक्ष उमेदवार आणि त्यांची स्वतः पत्नी या निवडणुकीमध्ये उभे आहेत। सारिकाताई गणेश घुगे या स्वतः आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबरच आनंद रामचंद्र जानराव आणि मोटे रमेश भीमा प्रभाग क्रमांक 1 मध्ये हे उमेदवार उभे आहेत। या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे। तर सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 1 कुरुड़वाड़ी नगर परिषद निवडणुकीमध्ये श्री मोटे रमेश भीमा हे निवडणूक लढवत आहेत। यांना आमच्या पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने या मोटे रमेशला आम्ही पक्षाच्या वतीने पाठिंबा देत आहोत। तसेच दुसरे आनंद रामचंद्र जानराव प्रभाग क्रमांक 2 हे सुद्धा अपक्ष उमेदवार आहेत कुरुड़वाड़ी नगर परिषदमध्ये। यांना सुद्धा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आम्ही पक्षातून त्यांना पाठिंबा देत आहोत। आणि आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार जे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मिसेस सारिकाताई गणेश घुगे या निवडणुकीमध्ये आहेत। त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। या संदर्भाची पत्रकार परिषद आयोजित केलेली इथं आपल्याला बोलवलं आहे। पाठिंबा देण्यामागचा उद्देश की आम्ही आता गेल्या 13 तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये आमचे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीताताई चव्हाण, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ, कैलास जोगदंड आणि तानाजी मिसळे अन्य सर्व मान्यवर नेते उपस्थित। त्यामध्ये निर्णय घेण्यात आला की स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीमध्ये फक्त भारतीय जनता पार्टी जी मनोवादी विचारसरणीचा पक्ष आहे अशा पक्षाला पाठिंबा न देता स्थानिक स्वराज्याचे कार्यकर्ते त्यांनी स्थानिक लेवलला त्यांच्या हिताचा त्यांच्या अनुषंगाने त्यांना कोण पक्ष कामाला त्यांचा निर्णय घ्यायचा आणि निवडणुकीला सामोरं जायचं आहे। त्याप्रमाणे आम्ही पक्षाच्या वतीने आदेश दिलेले आणि म्हणून नगर परिषद कुरुड़वाड़ी येथे आम्ही जे 2 अपक्ष उमेदवार आहेत त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देत आहोत। खरं तर याला राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे सातत्याने पहिल्यापासून याच्या विरोधात होते। सुरुवातीला जेव्हा ते निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्यावेळेस त्यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात शंका उपस्थित केली, लोकांनी त्यांना थोडंसं हास्यास्पद घेतलं की दीपकभाऊ निकाळजे
येऊ असे काय बोलतात, पण वारंवार असे प्रकार घडत गेलेले आहेत. पण दीपूभाऊ निकळजे याच्या नेहमीच विरोधात राहिलेले, म्हणून आता सर्व पक्षाच्या वतीने जो मोर्चा काढण्यात आलेला होता, सत्याचा मोर्चा, राष्ट्रीय अध्यक्ष दीपूभाऊ निकळच्या आदेशाने आम्ही त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी गेलेलो होतो. आणि हे आता वारंवार होत चाललं. आता तर खरं तर ह्या निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वासच राहिलेला नाहीये. खरं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपूभाऊ निकळजे यांच्या वतीने निवडणूक आयोगाला आम्ही एक मागणी करतो, तर तुम्ही निवडणूक घेण्याचा खेळ बंद करावा आणि सत्ताधारी पक्षाला सरळ तुम्ही महापौर, तुम्ही नगर अध्यक्ष असं त्यांनी घोषित करावं. रडीचा खेळ खेळण्यापेक्षा डायरेक्ट ज्या तुम्ही ज्यांच्या घरी गुलामगिरी करतात त्यांच्या मालकाला तुम्ही नतमस्तक होऊन त्यांच्या हस्ते तुम्ही डायरेक्ट सत्तेची सूत्र द्यावी. त्यामुळं आमचं ह्या जे मतचोरी त्याचं आमच्या पक्षाचे राष्ट्रीय ठाम पहिल्यापासून मत होतं की कुठं ना कुठं गडबड होते ना. आज महाराष्ट्रात आणि देशातला लहान मुलगा सुद्धा सांगतो की अशा प्रकारची मतचोरी होते, तर याचा आम्ही विरोधातच आहोत. ग्रामीण क्षेत्रांमध्ये जसे आपण बघितलं की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये तेच प्रश्न आहेत, तेच समस्या आहेत. रस्त्याचे असतील, नाल्याचे असतील, गटराचे असतील. आज काल आमचे मला वाटतं नवी मुंबईचे जिल्हाधीश त्यांनी त्यांचे मूलभूत प्रश्नावरती, वार्डावरती स्वतः त्यांनी घेरावा घातला होता. तेच प्रश्न आहेत. पण आमचे जर उमेदवार निवडून आले तर निश्चित आम्ही चांगल्या पद्धतीने वार्डाला आपला वार्ड मूलभूत समस्या सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि लोकांच्या समस्या सोडण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष दीपूभाऊ निकळजे यांच्या आदेशाने आम्ही अग्रेसर राहू आणि प्रश्न सोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू. राज्यात किती उमेदवार, नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत मध्ये आम्ही फारसं लक्ष घातलेलं नव्हतं, कारण राष्ट्रीय अध्यक्षांनी आम्हाला आदेश दिले होते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेवर आपण जास्त फोकस करायचा. आणि ज्याची इच्छा आहे, ज्याची तयारी आहे त्या लोकांनी या नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत मध्ये उभं राहायचे. तर सध्या आम्ही जास्त फोकस न होता, खूप काही कार्यकर्ते असे उभे राहिले नाही. दौंडमध्ये आमचे पुन्हा जिल्हा अध्यक्ष सचिन खरात ते सुद्धा तिथे उभे आहेत. आणि विन होणारी सिटीजन नगर परिषद कुर्डवाडीमध्ये आम्हाला आमचे तिन्ही सीट निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. पण आम्ही जास्त फोकस महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ज्या आता होणाऱ्या ज्या निवडणूक आहेत याच्यामध्ये आम्ही ताकदीने आणि प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, सगळ्या भागामध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहेत आणि त्याच्यावर आमचा जास्त आता फोकस आहे. म्हणून आम्ही नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिकेमध्ये उमेदवार आमचे कमी प्रमाणात आहे. बऱ्याच लोकांनी जर समर्थन मागितलेलं, पण आम्ही म्हटलं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपूभाऊ निकळजे जे आदेश देतील, आम्ही काही आमच्या पक्षाची जी कोर कमिटीची बैठक आहे, केंद्रीय कोर कमिटीची बैठक आहे, उद्या आमचे महाराष्ट्रातील काही प्रमुख पदाधिकारी उद्या येणार आहेत. आम्ही याच्यावर चर्चा करून राष्ट्रीय अध्यक्षांचा आम्ही आदेश घेऊन पुढील नीती ठरवणार आहोत. की बऱ्याच लोकांनी समर्थन, आजही परंड्या तालुक्यामध्ये तिथल्या शिवसेनेच्या प्रस्तावित उमेदवाराच्या विरोधामध्ये तिथे एक जनस्वराज आघाडी म्हणून त्यांनी ती स्थापन केलेली आहे, त्या लोकांनी सुद्धा मागितले. पण आम्ही म्हटलं आमच्या कोर कमिटीमध्ये आम्ही निर्णय घेऊ कुठं आपल्याला समर्थन देता येईल, कुठं आम्हाला प्रचारामध्ये उतरता येईल. पण जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आम्ही मनोवादी विचारसरणीच्या लोकांच्या पक्षाला आम्ही समर्थन देणार नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला तर कदापि कुठेच आम्ही समर्थन देणार नाही. आणि त्यांच्यासाठी आम्ही कुठेच उमेदवार आमचे पाठिंबा देणार नाही, हे मात्र आमचं निश्चित ठरलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व मतदारांना एवढंच आवाहन करेन की महाराष्ट्रामधलं सगळं जे चित्र आहे आपल्या सगळ्या समोर आहे. आपल्याला माहिती आहे एका साईडला रडीचा डाव चालू आहे, आपल्याला दिसतोय की समोरचा माणूस हा खोड्या काढून म्हणजे चिटिंग करून जिंकतोय, पुढे येतोय. तर आपल्या सगळं डोळ्यासमोर आहे. आपल्याला महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल, महाराष्ट्राला जर पुढे घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्रातील प्रामाणिक कार्यकर्त्याला, प्रामाणिक नेत्याला आपण साथ दिली पाहिजे. हे जे ढोंगीबाजी जे सरकार आहे आता ज्या पद्धतीने तोडफोड करून, आता काल बघितलं असं जळगावमध्ये एकाची कॉलर पकडून फॉर्म मागे घेण्यासाठी जी दादागिरी झाली महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती. फक्त आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर जो त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो माज आलेला आहे हा सर्व लोकांना माहिती आहे. म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही आवाहन करू की आपण स्थानिक लेवलला या अशा प्रवृत्तीला गाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, एक मुखाने जो गावचा विकास करीन, आपल्या विभागाचा विकास करीन त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्या अनुषंगाने पक्षाचे आदेश आहेत, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जसे आम्हाला आदेश दिलेले आणि येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकदीने आम्ही उमेदवार उभे करणार. प्रत्येक जिल्हा परिषदला, प्रत्येक पंचायत समितीला आमचा उमेदवार उभा असणार आहे. त्याची रणनीती उद्या आमची त्या संदर्भातली बैठक आहे. बरोबर, त्यांनी खरं तर ते दुर्दैव आहे, असं व्हायला नको होतं त्यामुळं. पण ते आता तुम्ही जर बघितलं असं, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त फिरताय. पूर्वी कधी एवढं
भाषावाद किंवा असं वाद नव्हता. आता एक प्रकारची मस्ती आहे, जी सत्ताधारी पक्षामुळे जी एका विशिष्ट वर्गामध्ये जी मस्ती आलेली आहे आणि त्या मस्तीने ते आम्ही हे करणार नाही, आम्ही बोलणार नाही, कुठंतरी वाद निर्माण होतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. प्रत्येक प्रांतामध्ये त्या भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, त्याचा समान सन्मान ठेवला पाहिजे. परंतु फक्त भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत आल्यानंतर हा जो माज वाढलेला आहे आणि याचाच कुठेतरी तो बळी त्या लहान बाळाचा गेलेला आहे. त्याच्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. आम्ही त्यासाठी अशी घटना घडली नाही पाहिजे. त्याच्या कुटुंबाचं आम्ही दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. कारण तुम्ही आता काल इकडे एक मर्डर झाला एका शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याचा. हे पूर्वी कधी असं नव्हतं, हे आताच का? तर ही ज्या पद्धतीने मजुरी वाढलेली आहे. काल आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री त्यांना एकाने प्रश्न विचारला की मुंबईचा महापौर हा मराठी असला पाहिजे. साधं त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं धाडस सुद्धा या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यामध्ये नाही आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं जगला पाहिजे, मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मराठी माणसाचा सन्मान केला पाहिजे. आपण कोणत्या भाषेच्या विरोधामध्ये नाही, कोणत्या प्रांतांच्या विरोधामध्ये नाही, पण ज्या ज्या भागात तुम्ही जाल त्या भागामध्ये त्या भाषेचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे, असे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचा आदेश आहे आणि त्यांचं नेहमी आम्हाला त्या संदर्भातल्या सूचना असतात. ते चांगलं काम करत असल्यामुळे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कुर्डवाडी नगर परिषद प्रभाग क्रमांक 1च्या मतदारांना मी आवाहन करतो की मोठे रमेश भीमा यांना तुम्ही जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं, याचं पक्षाच्या वतीने मी आवाहन करतो. आणि मोठे रमेश भीमा हे प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.